गेल्या अनेक वर्षात माणसात बाह्य बदल झाले, पण त्याचं अंतरंग, त्याचे विचार आणि वर्तन यात मात्र बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भीती, ईर्ष्या, स्पर्धा, पैसा आणि उपभोग यासाठी तीच जीवघेणी भांडणं हेच वास्तव कायम आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाचं खरं दर्शन घडवण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केवळ ग्रंथ म्हणून नाही, तर जीवन दर्शन म्हणून करणं आवश्यक आहे. हरि ओम. आता आपण 16व्या श्लोकाकडे वळतोय. 16व्या श्लोकात भगवंत काय सांगतायत? किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचं वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. किम कर्म, कर्म म्हणजे नक्की काय, म्हणजेच कोणते कर्म करणं योग्य आहे. किम अकर्म, तसंच अकर्म म्हणजे नक्की काय, म्हणजेच कोणते कर्म करू नये. इति अत्र कवया अपि मोहिता. इथे मनुष्य लोकात महाविद्वान लोकसुद्धा याने मोहित झालेले आहेत. त्यांनासुद्धा नीट सांगता येत नाही आहे. आणि म्हणून मग मी काय करीन, कर्म प्रवक्ष्यामी, मी तुला कर्म म्हणजे काय, कर्मतत्व काय आहे ते नक्की सांगतो आणि तुला नीट समजावून सांगणार आहे. यश ज्ञात्वा, ते जर तू योग्य प्रकारे जाणलंस तर तू काय होईल, अशुभात मोक्षसे, म्हणजे तू ह्या अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून मुक्त होशील. कर्म म्हणजे काय, म्हणजेच कोणते कर्म योग्य, कोणते अकर्म म्हणजे कोणते करू नये. याबद्दल विद्वान लोकांच्या मनामध्ये सुद्धा फार मोठा द्वंद्व आहे. इथं शब्द वापरला आहे कवयो. आता हल्लीच्या भाषेत जो कोणी कविता करतो त्याला आपण कवी असं म्हणतो, पण पूर्वी हे आपण बघितलं आहे मागच्या वेळेला की पूर्वी कुणाला कवी म्हणत असत. कवी म्हणजे विद्वान, कवी म्हणजे ज्ञानी, कवी म्हणजे जाणकार आणि कवी म्हणजे शास्त्रवेत्ता असा त्याचा अर्थ होता. आता की कर्म आणि अकर्म ह्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा निश्चित निर्णय झालेले दिसत नाही बरं का. वेगवेगळी मतं आहेत. काही शास्त्री पंडितांचं मत असं आहे की श्रुती आणि स्मृती यांनी जे कर्म करणं योग्य आहे असं म्हटलं आहे ना, तेच फक्त कर्म, आणि जे करू नये असं म्हटलं आहे, निषेध केला आहे, त्याला अकर्म असं म्हणावं, असं काही लोक म्हणतात. काही पंडित असं म्हणतात की प्रत्येकच क्रिया म्हणजे कर्म नाहीतच, सगळेच क्रिया, काही म्हणतात सगळ्या क्रिया हेच कर्म आहेत, आणि काही काय म्हणतात क्रियांशी कर्तेपणाची भावना जोडली गेली तरच फक्त कर्म होतं असंही म्हणतात. तसंच अकर्माच्या बाबतीत पण आहे ना. विहित कर्माचे म्हणजे जी कर्म करणं योग्य आहे त्या कर्माचा त्याग करणं म्हणजे अकर्म असं नाही, असं शास्त्रकार म्हणतात. हे खरंच आहे. तर काहींचं म्हणणं असं आहे की काहीच न करता नुसतं स्वस्थ बसणे म्हणजे अकर्म असाही अर्थ आहे. तसंच कर्मामध्ये देश, काल आणि अधिकारी असे पण भेद असतात. देशभेद म्हणजे काय, जे कर्म एका ठिकाणी करणं योग्य असतं ते दुसऱ्या ठिकाणी करणं योग्य नसतं. जसं रात्री बिछाण्यावर पडल्यावर झोप घेणं हे योग्य आहे, पण प्रवचनात झोप घेणं अयोग्य आहे. म्हणजे काय झाला, देशभेद आला. तसंच काय असतो कालभेद. एका काळात जे कर्म योग्य असतं ना ते दुसऱ्या काळात योग्य नसतं. उदाहरणार्थ सूर्योदयाच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप करणं हा योग्य काळ आहे, पण तेच संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी तो करायचा नसतो, तो अयोग्य काळ आहे. हे खरंच आहे. तसंच अधिकारी भेद पण असतो. अहो, सद्गुरूंनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला ना तर तो अधिकार त्याने साधनेने प्राप्त केला आहे, जरूर त्याने करावा, पण आपण असं करणं अयोग्य आहे, कारण मग ती पोपटपंची होते, निश्चितच आहे. आणि आश्रमभेद पण असतात बरं का. गृहस्थाश्रमात जे करणं कर्म योग्य आहे ते ब्रह्मचर्य कर्माचा नाही चालत, ब्रह्मचर्य आश्रमात ते नाही चालत. हे खरंच आहे. आणि साधनेच्या क्षेत्रात सुद्धा लागू आहे बरं का. आपण कोणती साधना करावी, त्यासाठी आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे हे आपण स्वतःच ठरवणं पूर्णपणे अयोग्य आहे. यात काही शंकाच नाही. जसं बघा ना, आपण आजारी पडलो तर आपल्या स्वतःच्याच इच्छेने हवं ते औषध घेणं योग्य आहे का, त्यासाठी योग्य ते डॉक्टरचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे की नाही, आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे औषध घेणं आवश्यक आहे. तसंच आपण कोणती साधना करावी हे आपल्यापेक्षा आपले गुरुदेव चांगले जाणतात ना.
निश्चितच जाणतात. त्यांनी सांगितलेली साधना केली तर फायदा होतो, हे खरंच आहे. पण मग आता गुरु महाराज उपलब्ध नसतील तर मग काय करावं? त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, हे निश्चित आहे. आणि ते उपलब्ध नसतील तर आपल्या कुलदेवतेची उपासना करावी, कारण तिची तर आपल्या कुळावर अनेक काळांची श्रद्धा असते, हे खरंच आहे. किम कर्म किम कर्मेती कवयो अपि मोहितः. म्हणून ते असं म्हणत आहेत, तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षस्य शुभात. भगवंत सांगतात. म्हणून मी तुला कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे नीट समजावून सांगतो. प्रवक्ष्यामी, नुसतं वक्ष्यामी नाही, प्रकर्षेण वक्ष्यामी. तुला नुसतं सांगणार नाही, तुला समजेल असं सांगेन, असं म्हणत आहे. आणि मोक्षसे अशुभात हे जर नीट जाणून घेतलंस तर काय होईल? कर्माच्या अशुभतेतून म्हणजेच पापातून तू मुक्त होशील. कर्मामध्ये अशुभ काय आहे? कर्मामध्ये मंडळी अशुभ असतो. कर्म करण्यापूर्वी मी करता ही भूमिका असणं, हा भाव मनात असणं, आणि कर्म झाल्यानंतर मला अमुकच फळ मिळालं पाहिजे ही जी अपेक्षा असते ना, हे कर्माचा अशुभ आहे, हे पाप आहे ह्याच्यामध्ये. कारण त्यातूनच कर्म बंधनकारक होत असतं, हे निश्चित आहे. आणि यज ज्ञात्वा हे जाणून, कशाच्या साहाय्याने? ज्ञानाच्या साहाय्याने जाणून आहे, महत्त्वाचं आहे. कारण ज्ञानामुळे ज्या गोष्टीची प्राप्ती होते ना ती कायमची असते. कर्मामुळे जी गोष्ट प्राप्त होत असते ती कायम टिकत नाही हो. जसं पहा ना, मला भूक लागली, मी कर्म केलं, काय केलं? जेवलो, ठीक आहे, जेवल्याचा आनंद मिळाला, पोट भरलं, पण ते कायम टिकतं का? अहो, जरा वेळाने परत भूक लागते ना, परत तेच कर्म करणं आवश्यक ठरतं, हे निश्चित आहे. या उलट बघा ना, तुम्ही एकदा पोहण्याचं ज्ञान मिळवलं, ज्ञानाने प्राप्त केलं, मग काय होतं? तो जो अनुभव तुम्हाला आहे ना, तो मी कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. 30-40 वर्षांनी जरी परत पाण्यात उतरलात ना तरी तुम्हाला पोहता येतं. स्टॅमिना कमी झालेला असतो नक्की, पण पोहता येतं, तुम्ही बुडत नाही, निश्चित बुडत नाही. तीच गोष्ट सायकलची सुद्धा आहे. एकदा सायकल शिकली की 50 वर्षांनी सायकलवर बसला तरी माणूस तोल सांभाळू शकतो. स्टॅमिना कमी होतो, हे खरं आहे. पण एक निश्चित आहे, एक मात्र खरं आहे की ज्ञानाने जी वस्तू प्राप्त होते ना ती अगोदर उपलब्ध असते म्हणून होते, लक्षात ठेवा. आता समजा हे पुस्तक आहे, मी हातात घेतलं आणि मला ज्ञान झालं. काय झालं ज्ञान? की हे पुस्तक आहे, हे पुस्तक मी पाहिलं, हे पुस्तक भगवद्गीतेचं पुस्तक आहे, ज्ञान झालं. पण मी ते निर्माण नाही केलं, माझ्या डोळ्याने हे पुस्तक निर्माण नाही केलं, ते पुस्तक अगोदर होतंच, हे खरंच आहे. भगवंत तेच तर सांगतायत ना, एवम ज्ञात्वा. हे फक्त जाणून घ्यायचं आहे, ते अगोदरपासून आहेच आहे, नक्कीच आपलं स्वरूप आहे, फक्त ते जाणायचं आहे. आणि ते जाणलं तर काय होईल? सगळ्या कर्मबंधनातून मुक्त व्हाल. आता पुढचे जे 2 श्लोक आहेत ना, ते त्या श्लोकांमध्ये कर्म अकर्म विकर्म यांचं सविस्तर वर्णन भगवंत करतात बघा. आणि खरा शहाणा कोण आहे ते सांगतायत. बघूया ते श्लोक. आता 17वा श्लोक आहे, काय म्हणतात बघा. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणं अत्यंत कठीण आहे. म्हणून माणसानं कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीनं जाणलं पाहिजे. कर्मणा अपि बोद्धव्यम, कर्माचं स्वरूप हे जाणलंच पाहिजे. अकर्मणा बोद्धव्यम, तसंच अकर्म म्हणजे काय ते सुद्धा जाणायला पाहिजे. आणि च विकर्मा अपि बोद्धव्यम, तसंच विकर्म म्हणजे काय ते पण जाणलं पाहिजे. कारण काय? कर्मणा गती गहना, कारण कर्माची गती गहन आहे. कर्मणा अपि बोद्धव्यम, तर कर्माच्या बाबतीत काय जाणायचं हो? कर्माची गती जाणायची. पण गती म्हणजे स्पीड नाही, हां, ह्याचा अर्थ स्पीड असं नाही. कर्माची गती म्हणजेच काय? कर्माची पद्धती, कर्माचं फळ आणि कर्माचा परिणाम, ह्याला म्हणतात कर्माची गती. आणि हे जाणणं आवश्यक आहे असं बघून सांगतात. का बरं? कारण या कर्माची, विकर्माची किंवा अकर्माची जी गती असते ना ती मोठी गहन आहे. गहन म्हणजे सुद्धा इथे सिक्रेट नाही बरं का, गुप्त नाही, निश्चितच नाही, तर समजायला कठीण, सूक्ष्म अशी आहे. आणि म्हणून काय कर, कर्म म्हणजे नक्की काय, विकर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ते जाणलं पाहिजे. आता आपण मी करता या भावनेने जे जे करू ते कर्म होतं असं जाणलं, आणि त्यातूनच कर्मफळ निर्माण होतं हेही जाणलं आहे, खरंच आहे. पण केव्हा होईल? हे जर कर्म योग्य असेल, शास्त्रसंमत असेल, तर ह्यातून फळ निर्माण झालं तरीसुद्धा आपण हळूहळू का होईना
सत्वभावाकडे झुकायला लागू, नक्कीच आहे. आणि मग सात्विक भावाच्याही पलीकडे जे काय आहे कर्म, त्याच्याही पलीकडे हळूहळू जाऊ ना. म्हणजेच कर्मबंधनाच्या पलीकडे जाण्याचा विचार तरी करू शकू नक्कीच. पण जर आपली कर्म विकर्म असतील, विकर्म म्हणजे एकतर विशेष प्रकारचे कर्म किंवा विरुद्ध कर्म, दोन्ही अर्थ होतात. निषिद्ध कर्म म्हणजे सोप्या भाषेत काय म्हणजे जे करू नयेत ती कर्म, जी कर्म शास्त्रसंमत नाहीत त्यांना विकर्म असं म्हणायचं. अर्थात स्थळ, काळ, देश आणि आश्रम याप्रमाणे त्यात थोडा थोडा फरक जरूर असेल, हे नक्की. पण तरी काही कर्म अशी असतात की जी कोणत्याही परिस्थितीत नक्कीच करू नयेत. उदाहरणार्थ चोरी, दरोडेखोरी, अतिरेकी कर्म किंवा अनैतिक कर्म व्यवसायाकडे लोकांना वळवणं, समाजाचं किंवा व्यक्तीचं कायमचं अहित होईल असं कर्म करणं, एखाद्याचा घात करणारं कर्म ही तर सर्वतः सर्व काळी सर्व देशामध्ये आणि सर्व आश्रमांमध्ये सुद्धा निश्चितच आहेत. कारण अशा कर्माने काय करतो आपण, पापाची निर्मिती करतो आणि शेवटी नीच योनीला प्राप्त होतो. मग या कर्मबंधनातून कधी बाहेर पडूच शकणार नाही का? हीच आहे विकर्माची गती ना. आणि आता भगवंत सांगतो अकर्म. अकर्म म्हणजे काय हो? अकर्म म्हणजे परमात्म्याला लक्षात ठेवा. जिथे कर्माचा लवलेशही नाही ते अकर्म. हे सर्व जाणण्यासाठी आपली शास्त्रं ना मोठ्या सूचकपणे सुचवतात बरं का. काय करतात, योजना करतात. प्रथम आपण कसे असतो, आळशी असतो आणि मग आपल्याला शास्त्र लालूच दाखवतात. लालूच, अमुक अमुक कर्म केलंस तर अमुक अमुक मिळेल, पैसा पाहिजे ना, हरकत नाही, लक्ष्मीची उपासना कर किंवा काय कर दुसरं, चांगली लंबी चवडी उपासना सांगतात बरं का. किंवा सुख पाहिजे असेल तर सुख करता गजानन आहे ना, त्याचा अथर्व शीर्ष 11 वेळा म्हणत जा. पण मंडळी ही खरी म्हणजे लालूच आहे बरं का. हे बाय वन गेट वन फ्रीसारखं आहे. ही 1000 रुपयाची वस्तू घेतली तर तुम्हाला चाकू सोऱ्यांचे सेट फुकट, असा हा प्रकार आहे. खरंच आहे. आणि तसं असं की आपण धावतो घ्यायला, हे अगदी सत्य आहे. म्हणजे बघा, काहीतरी प्राप्त असं आहे, होतं आहे असं म्हटलं ना की माणूस हळूहळू कामाला लागतो. आणि कामाला लागलं की ती प्राप्ती व्हायला लागते आणि मग त्याला प्राप्तीची चटक लागते. आणि चटक लागली की काय करतो तो, सतत काम करायला लागतो. म्हणजेच आता काय झालं बघा, आळसातून बाहेर आला, तमोगुणातून बाहेर येऊन रजोगुणी बनला. मग काय करतात, शास्त्र त्याला धर्मबंधन घालतात. ते सांगतात ठीक आहे, पैसा पाहिजे ना, जरूर मिळव, काय हरकत नाही, पण धर्मसंमत मार्गाने मिळव. भोग पाहिजेत तर पाहिजेत, करा ना, हरकत नाही, धर्मसंमत मार्गाने करा. म्हणजे मग हळूहळू त्या माणसाचा रजोगुण नियंत्रित व्हायला लागतो आणि तो धर्म मार्गाकडे वळायला लागतो. म्हणजेच बघा, कर्म करूनच कर्माचा आनंद कर्मातच प्राप्त करायला लागतो, निश्चितच आहे. आणि मग साहजिकच विकर्मापासून दूर होतो. आता कर्म करताना ज्याला आनंद मिळतो ना, तो माणूस मग कंटाळत पण नाही हो. तो आपोआपच करतो, तो आवाज मुक्त करतो, तो अभावातून मुक्त होतो. मग शास्त्र जरा पुढे जातं, त्याला हळूच सांगतं, घे बघ, आजवर खूप कर्म केलीस रे, त्यात काही शंकाच नाही. तुझ्या आता लक्षात आलं असेल रे की करता करविता खऱ्या अर्थानं तू नाही आहेस, मग कोण आहे, परमेश्वर आहे. त्यामुळे यापुढे कर्तव्य कर्म जरूर कर, त्यात शंकाच नाही. पण कर्तव्य म्हणून करू नकोस. त्याच्याऐवजी काय कर, तर ते कर्तव्य करणं, कर्म करणं म्हणजे कर्तृत्व भाव वाढतो आपला. त्यामुळे कर्म तेच कर, पण त्याच्यामागची भावना बदल. असं कर, ते कर्म परमेश्वरासाठी कर ना. तुझ्या कर्मानेच त्याची पूजा बांध, काय प्रश्नच नाही. यद्यत कर्म करोमी अखिलम शंभो तवाराधना ह्या भावनेने कर. मग तेच कर्म तुला मोक्षाकडे नेणारे ठरेल. स्वकर्मणा तम अभ्यर्च सिद्धीम विंदती मानवा, असं भगवंताने 18व्या अध्यायात सांगितलेलंच आहे पुढे. आता ही आहे अकर्माची गती. करून सुद्धा अकर्ता, भगवंतासारखंच कर्म. आता हा विचार भगवंत पुढच्या श्लोकात मांडतायत बघा. तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.